शिवसेनेकडून अखेर एबी फॉर्म वाटपाचा मुहूर्त ठरवण्यात आलेला आहे। आज रात्री उमेदवारांना एबी फॉर्मचं शिवसेनेकडून वाटप केले जाणार आहे। जिथे माजी नगरसेवक आहेत आणि जिथे बंडखोरी होऊ शकत नाही अशा ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे। बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेकडून यादी जाहीर केली जाणार नसल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून दिलेली आहे। खबरदारी घेतली जाते आहे। बंड टाळण्यासाठी होता होईल तेवढे प्रयत्न पक्षांकडून केले जात आहेत आणि शिवसेनेकडून आता आज रात्री एबी फॉर्म वाटप केले जाणार आहे। ज्या ठिकाणी बंडखोरीची भीती नाही, ज्या ठिकाणी माजी नगरसेवक आहेत अशा ठिकाणी एबी फॉर्म वाटप केले जाणार आहे। सगळ्या गोष्टी अनेक वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब हे प्रभावी राजकारणी म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील प्रभावी राजकारणी म्हणून काम करत आहेत। त्याच्यामुळे त्यांना कधी एबी फॉर्म द्यायचे आणि कधी उमेदवारी अर्ज भरायचे हे आमच्या सगळ्यांपेक्षा चांगलं ज्ञान असल्यामुळं लवकरात लवकर एबी फॉर्म दोन्ही पक्षाच्या लोकांना दिले। जागांवरती चर्चा पूर्ण झालेली, उर्वरित 27-20 जागा ज्या त्या उरलेल्या आहेत त्यांचं कधी पण नाही, आज त्याच्यावर चर्चा पूर्ण होईल आणि चर्चा पूर्ण झाल्यानंतर तातडीनं आम्ही फॉर्म भरायला सुरू करू। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आज रात्रीचा शिवसेनेनं मुहूर्त काढलेला एबी फॉर्म वाटपाचा खबरदारी घेतली जाते आहे। इच्छुकांनी काय जागा कमी आहेत वाट्याला आणि त्यामुळे कुठेतरी बंडखोरी टाळण्यासाठी, नाराजी टाळण्यासाठी होता होईल तेवढे प्रयत्न पक्षाकडून होताना दिसत आहेत। काय सांगाल या सगळ्याबद्दल सविस्तर? नक्कीच मुहूर्त ठरलेला आहे। आज रात्री हा तो मुहूर्त आहे एबी फॉर्म वाटण्याचा। शिवसेनेकडनं एबी फॉर्म आज रात्रीपासून दिले जाणार आहेत, ही एक महत्त्वाची बातमी आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या सहज जागा आहेत, जिथे माजी नगरसेवक आहेत आणि जिथे बंडखोरी होण्याची शक्यता फार कमी आहे अशा ठिकाणीच पहिले एबी फॉर्म दिले जातील आणि त्यानंतर जे दुसरा टप्पा जो असेल जिथे बंडखोरी होऊ शकते, जिथे कॉन्ट्रोवर्शियल जागा आहेत अशा ठिकाणी एबी फॉर्म दिले जातील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंडखोरी टाळण्यासाठी, हा सर्व घोळ टाळण्यासाठी खरं तर शिवसेना कोणतीही यादी ही जाहीर करणार नाही, ही एक सूत्रांची खात्रीलायक माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे। कोणतीही यादी शिवसेना जाहीर करणार नाही, जेणेकरून यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरी बळावेल, बंडखोरी वाढेल किंवा मग काही दोन युतीमध्ये कुठचं ताण निर्माण होईल अशा गोष्टी होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे। त्यामुळे आज रात्री म्हणजे 2 दिवस फक्त शिल्लक असताना आज रात्री एबी फॉर्म देण्याचा मुहूर्त ठरलेला आहे आणि आज रात्रीपासून जे सहज वॉर्ड्स आहेत त्यांना एबी फॉर्म दिले जातील आणि मग बाकीचे उरलेले जे जागा आहेत त्यांचे एबी फॉर्म उद्या रात्री दिले जातील अशी एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे। त्यामुळे एकत्रितच शिवसेना एक सावध पवित्रा घेत आहे, युती ही सावध पवित्रा घेत आहेत। भाजपाचीही अजून यादी जाहीर झालेली नाही आहे, सर्वीकडे युती झालेली आहे। त्यामुळे जो रेशो आहे तो कुठेतरी कमी झालेला आहे। त्यामुळे इच्छुकांना कसं समजवायचं आणि त्यांना कसं थोपवायचं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेना यासाठी सावधगिरीची भूमिका घेताना दिसत आहे। अगदी, त्यामुळे कपिल, आज एबी फॉर्मची पहिली लॉटरी किती जणांना लागते, कुणाकुणाला लागते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद कपिल दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघूयात कशा पद्धतीने शिवसेनेकडून खबरदारी घेतली जाते। शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटपाचा मुहूर्त काढण्यात आलेला आहे। आज रात्री उमेदवारांना एबी फॉर्म वाटले जाणार आहेत। जिथे माजी नगरसेवक आहे, जिथे बंडखोरी होऊ शकत नाही अशा ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे। बंडखोरी टाळण्यासाठी खबरदारी घेतली जाते आहे। शिवसेनेकडून यादी जाहीर केली जाणार नसल्याची सुद्धा माहिती आहे आणि थेट एबी फॉर्म दिले जाणार आहेत ज्या ठिकाणी बंडखोरी होणार नाही। कारण अनेक वर्षांनी आता निवडणुका होत आहेत, आपल्याला माहित आहे इच्छुकांची संख्या प्रत्येक पक्षामध्येच मोठी आहे आणि त्यामुळे कुठेतरी पक्षांकडून काळजी आणि खबरदारी घेतली जाते।